आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जलवाहतूक सुरू करायची, ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे स्वतः 2014 ते 19 मध्ये बंदरे खाते होतं, तेव्हा त्यांनी काही प्रकल्पांना चालना दिलेली, संकल्पनाला सुरुवात केलेली. आता त्याच्यातलीच एक संकल्पना म्हणजे मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणं, रोरो सर्व्हिस सुरू करणं. ही संकल्पना मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आणि आता या महायुती सरकारचं नेतृत्व करत असताना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या त्यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात येणाऱ्या 1 मार्चला आपण भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय. हा मुंबई ते विजयदुर्ग हा एक पहिला मार्ग रूट असेल. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते रत्नागिरी असो, मुंबई ते महाड असो, असं असंख्य वेगवेगळे रूट ह्याच्यामध्ये आपण वाढवणार आहोत. या बाबतीची पूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून, म्हणजे ही बोट सुटणार कुठून, बोटीच्या तिकीटचे दर काय आहेत, ह्याचे सगळ्याची सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार तिकीटची बुकिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. चांगला रिस्पॉन्स या तिकीटच्या बुकिंगला आम्हाला मिळतोय. म्हणजे प्रीमियम इकॉनॉमी, फर्स्ट क्लास गाड्या आणि बाईक याचे सगळ्यांचे रोरोमध्ये जाण्याची तयारी 1 मार्चपासून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिमग्यासाठी, जसं आम्ही गावी जातो तसंच यावर्षी शिमग्यासाठी जाण्यासाठी, सिंधुदुर्ग गाठण्यासाठी रोरोचा वापर आमच्या कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये करताना आम्हाला तिकीट बुकिंगच्या निमित्ताने दिसतंय. अशाच पद्धतीचे प्रयत्न भविष्यामध्ये पण रोरोच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणाला जोडण्याचं, किंबहुना मुंबई किंवा महाराष्ट्र अन्य राज्यांबरोबर जोडणं, मुंबईला अन्य जिल्ह्यांबरोबर जोडण्याचं काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होईल, असं आवर्जून या निमित्ताने नमूद करतो. सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन, एक तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या वेळ आम्हाला का लागला, काही 2-3दा तुम्हाला बातम्या द्यायला लागलं, काही रोरो बंद अवस्थेत, अशा काही बातम्या आम्ही ऐकल्या. पण आम्ही काय काळजी घेतली की प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही काही ट्रायल रन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचे रोरो सर्व्हिस सुरू करतोय. आताही जेव्हा तुम्ही 1 मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील, तेव्हाही काही डॉक्टर आपण बोटीवर पण उपलब्ध करून देतोय. काही लोकांना ते समुद्राचा प्रवासाचा त्रास असतो, जसं गाडीमध्ये काही आपल्याला त्रास होतो, सी सिकनेस त्याला म्हणतात, त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्याचीही काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतलेली आहे.